हाय फ्रेंड्स, आज आपण उपमा कसा करायचा हे बघूया। तर उपमासाठी एवढे लागणारे साहित्य घेतले। कढीपत्ता, थोडे लसूण, हिरवी मिरची 4 कांदे, 2 टोमॅटो, एवढा रवा घेतले। तर आपण हे सगळं साहित्य चिरून घेऊया आणि मग उपमा बनवायचा। आपले सर्व कांदे चिरून झालेले असे या पद्धतीने थोडे मोठे मोठे उभे चिरले कांदे मी उपमासाठी। सगळं चिरून झाले, आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। इकडे बघू शकता तुम्ही, कांदा चिरले, मिरची चिरले, लसूण पण चिरून घेतले, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतले। आता आपण फोडणी घालूया। आपली कढई तापली, गॅसवर ठेवलेले, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 ते 2 पळी तेल टाकून घेतले मी। आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊया, थोडासा जिरा। आपण त्याच्यामध्ये थोडे चिरलेले लसूण टाकूया, त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकूया। लसूण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे थोडेसे। लसूण चांगले लाल झाले, लय काळे नाही करायचं। आणि त्याच्यामध्ये आपण मिरची ऍड करूया चिरलेली। त्यातच कांदा टाकूया, कांदे थोडे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करायचे। त्यात आपण मीठ ऍड करूया थोडं। आता अर्धा चमच मीठ टाकले मी। नंतर आपल्याला लास्टला एंडिंगला एकदा चेक करून बघायचं मीठ कमी जास्त, आणि मग लास्टला टाकायचं। आता त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। त्याच्यात बाकीचं काही टाकणार नाही मी। काही जण हळद पण टाकतात, पण मी हळद नाही टाकणार आहे, व्हाईट बनवणार आहे। पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला वेट करायचे। इकडे पाणी उकळायला ठेवले, पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला इकडे रवा भाजून घ्यायचे। तवा ठेवले गॅसवर तापायला, हे रवा घेतला एवढा अर्धी वाटी, ते मी भाजून घेणार आहे। चांगलं लालसर असं भाजायचे आपल्याला। रवा आधी मी साफ करून ठेवले। आपला रवा मस्त असं छानपैकी भाजलाय लालसर। इकडे पाणीला पण उकळी आली आहे। रवा आपण पाणी उकळे आले इथं त्यात टाकून घेऊया।
रवा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यावर आपण 5 मिनिटं ताट ठेवूया. मग रवा आपला उपमा तयार होतो. आपण बघूया आपला उपमा तयार झालाय का. हा बघा, एकदम मस्त बारीक गॅसवर नुसतं वाफेवर शिजवायचं. पाणी पण एकदम मस्त झालंय, मोकळं मोकळं तयार झालाय आपला उपमा. छानपैकी फुगलाय. आपण आता खायसाठी घेऊया. आपला उपमा तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की बनवा, ट्राय करा बनवून. छानपैकी खूप छान लागतं असं बनवल्यावर. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा नक्की कसं झालंय. बाय बाय.